नमस्कार. पैसा है के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मला वाटतं एक 2 आठवड्यांचा गॅप पडल्यानंतर हा आपला व्हिडिओ येतोय. आधी त्याबद्दल सर्व दर्शकांची, आपल्या व्ह्यूअर्सची, आपल्या सबस्क्रायबरची क्षमा मागतो. कारण काय आहे की आपलं कॉन्व्हर्सेशन जे आहे ते बऱ्यापैकी चांगलं चाललेलं होतं, पण काही वैयक्तिक कामं असल्यामुळे मला थोडा व्हिडिओ बनवायला विलंब झाला आणि त्यामुळे मी ते बनवू शकलो नाही. आणि सुरुवातीलाच एका व्हिडिओमध्ये मी स्पष्ट म्हटलं होतं की फुल टाईम यूट्यूबर ॲज हे काम मी निवडलेलं नाही. फक्त एक चांगला आर्थिक विषय घेऊन आर्थिक साक्षरता जी आहे ते आपल्या मराठी माणसापर्यंत पोहोचवणे हा विषय आपला या चॅनलचा आहे. त्यामुळे काय होतं की प्रायोरिटी जी आहे ती कधी कधी आपल्याला आपल्या वैयक्तिक कामांना पण द्यावी लागते, असं होतं. चला असो, तरी यापुढे आता नक्की काळजी घेईन की इतका मोठा कमीत कमी 1-2 आठवड्याचा खंड तर नक्कीच पडणार नाही. चला, तर आजचा विषय जो आहे तो विषय तुम्हाला थंबनेलमुळे कळला असेल, पण जर कळला नसेल तर मला एक रिक्वेस्ट करायची आधी की जरी तुम्हाला गोल्ड लोन बाबत काही माहिती असेल तरी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जे नवीन आता गोल्ड लोन काढायला जाणार असतील त्यांनी तर अगदी थोडं सुद्धा स्किप न करता बघा. म्हणजे हे मला म्हणजे काय व्ह्यूअर्स वाढवायचे आहेत, व्ह्यूज टाईम वाढवायचा आहे, हा अजिबात विषय नाही. पण अनुभवाने मला जे काही समजले, गोल्ड लोन काढताना सुद्धा काय आपल्याकडनं चुका होतात किंवा आपण त्या दुरुस्त केल्यानंतर आपल्याला त्रास कमी होऊ शकतो किंवा त्याचा फायदा होऊ शकतो, अशा ज्या गोष्टी आहेत त्या मी इथे सांगणार आहे. त्यामुळे न विसरता काय करा, अगदी कंटिन्यू बघत राहा. तर गोल्ड लोन काढण्याची प्रोसेस काय तुम्हा सर्वांना माहिती आहे. म्हणजे बँकेमध्ये आपण ते काय आपल्याकडे 5-7 तोळं, 10 तोळं, 15 तोळं जे काय सोनं असेल ते आपण घेतो, बँकेमध्ये जातो, बँकेचा फॉर्म भरतो आणि त्या फॉर्म भरल्यानंतर मग ते काय करतात, त्याचं वजन करतात. त्यांचे काय ते म्हणजे ठरलेले पॅरामीटर्स असतात, म्हणजे ह्याच्यामध्ये एवढे घट आहे तेवढे घट आहे असं करून त्यांचं ते कॅल्क्युलेशन करतात आणि एवढे अमाऊंट मिळेल असं ते आपल्याला सांगतात. आपल्याला तेवढी आवश्यकता असते त्याप्रमाणे आपण म्हणतो हां ठीक आहे साहेब, आपल्याला ते तेवढं लोन देऊन टाका. मग हे एवढं सोप्या पद्धतीने ते गोल्ड लोन होतं. पण आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी खरंच अनुभवाने समजतात. आता त्यातला एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो. बघा, तुम्हाला कधी कधी तो अनुभव आला असेल. काय होतं, आपण बऱ्यापैकी जे सोनं जे आहे ते ऑर्नामेंट्सच्या स्वरूपामध्ये करून ठेवलेलं असतं. ऑर्नामेंट म्हणजे काय, अंगठी असेल, पुन्हा तुमचं नेकलेस असेल किंवा तुमचं काय बरेच म्हणजे प्रकार आहेत सोन्यामधले, ते सगळे तुम्ही म्हणजे कानातला आहे किंवा तुम्ही काय ब्रेसलेट वापरतो, त्यानंतर चेन असते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात की नाही त्या सगळ्या त्याच्यामध्ये ऑर्नामेंटच्या रूपात असतात. हे बरोबर. मग आता होतं काय की आपण सगळं सोनं आहे, एखादं आता गृहीत धरा तुमच्याकडे 10 तोळं सोनं आहे, सगळे ते ऑर्नामेंट्स आहेत. मग ते 10 तोळं सोनं एकाच वेळी आपण जर बँकेत ठेवलं तर काय होतं, त्या 10 तोळ्याचं एक अकाउंट तयार होतं, म्हणजे लोन अकाउंट. आणि ते लोन अकाउंट एकदा तयार झालं, आता त्या 10 तोळ्याचा आता सध्याचा भाव जो चालू आहे तो 1,17,000 रुपये चालू आहे. मग आता समजा आपण 1 लाख रुपये फॉर एक्झाम्पल म्हणून आपण घेतोय, तर एक तुमचं समजा ते 10 तोळ्याचं 10 लाख रुपये तुमचं कॅल्क्युलेशन, तुमच्या मनातलं कॅल्क्युलेशन. मग ते बँक काय करतं, 80%, 85%, काही 70%, 75% असं करून कॅल्क्युलेशनने तुम्हाला काय करतं, ते 7-8 लाख रुपये ते देतं. हे बरोबर. मग आता होतो काय, इथे अडचण काय आहे ते बघा. तर हे पूर्ण 10 तोळं जे सोनं आहे ते सोनं आपण काय करतो, बँकेत ठेवतो. आणि होतं असं की ऐन टायमाला म्हणजे आता कोणाचं लग्न आलं, कोणा आपला सण आला, मग अशा वेळी त्या सोन्यामधल्या म्हणजे हे जे पूर्ण 10 तोळं सोनं आहे त्यातलं मला नेकलेस वापरायला हवं होतं किंवा त्यातली मला अंगठी वापरायला पाहिजे होती, त्यातली मला चेन वापरायला हवी होती, असं आपण विचार करतो. कधी, ज्यावेळी ते आपल्याला म्हणजे वापरायची वेळ येते, म्हणजे एखाद्या लग्नाला जायचं आहे पण आपल्याकडे ते आता सोनं वापरायला नाही, आणि किंवा सण आहे आपल्याला ते सोनं घालायचंय, वापरायचंय, पण ते आपल्याकडे आता मिळू शकत नाही. कारण का, ते आपण बँकेकडे गहाण ठेवलंय. अशा वेळी मग अडचण ती येतेच की नाही. आणि आपण काय विचार करतो की दिवाळी यायला किंवा तो सण यायला किंवा ते लग्न यायला आपल्याकडे 7-8 महिने बाकी आहेत. मग 7-8 महिन्यामध्ये आपण निम्मी रक्कम तरी ती परतफेड करू, आणि मग निम्मी परतफेड केल्यानंतर मग त्यातला आपण काय करूया, ती चेन मागूया बँकेला किंवा तो नेकलेस मागूया, ती अंगठी मागूया, असा विचार जर तुम्ही करत असाल तर आता महत्त्वाची गोष्ट सांगतो की अशा पद्धतीने बँक जे आहे ते ऑर्नामेंट परत करत नाही.
म्हणजे त्या व्हॅल्युएशन, मग तुम्ही म्हणाल मी 10 लाखाचं लोन घेतलं होतं, त्यातले मी 5 लाख फेडलेत, मग निम्मं सोनं जे आहे ते मला परत केलं पाहिजे बँकेने. असं कुठलीही बँक जे आहे ती करत नाही. ही पहिली गोष्ट आता जे नवीन लोन काढायला गेलेले आहेत, जाणार आहेत, त्यांनी लक्षात ठेवा. मग आता म्हणजे 8 लाख आहे माझं, ते 4 लाख भरलेत, मग मी 4 लाखाचं सोनं मी घेऊ शकत नाही का परत? तर घेऊ शकत नाही. म्हणजे हे मी जे का सांगतो आहे, तर ह्या अडचणी काय येतात, तर त्याच अडचणी आपल्या अज्ञानामुळे येतात, आपल्याला माहिती नसल्यामुळे येतात. मग ह्याच्यावर उपाय काय? उपाय साधा सिंपल आहे. फक्त काय होतं की त्या उपायाच्या योजनांमुळे तुम्ही एक फक्त काय एक्स्ट्रा थोडी अमाऊंट, अगदी निग्लिजिबल अमाऊंट जी आहे ती पे करावी लागते. मग ह्याच्यामध्ये होतं काय की आता 10 तोळं सोनं आहे तुमचं, तर काय करावं, तर 5 तोळं सोनं जे आहे ते एक वेगळं अकाउंट तयार करावं आणि 5 तोळ्याचं एक वेगळं अकाउंट तयार करावं. बँकेला स्पष्ट सांगायचं, मॅनेजरला स्पष्ट सांगायचं की सर हे ऑर्नामेंट जे आहे ते एक वेगळं अकाउंट करा आणि हे ऑर्नामेंट आहे त्याचं वेगळं अकाउंट करा. याच्यामध्ये होतं काय, फक्त त्याची प्रोसेसिंग फी जी आहे ती 500-700 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावी लागते. एवढाच तो एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला लागू शकतो. पण वेगळं अकाउंट केल्यामुळे फायदा काय होतो की तुम्ही 5 लाख किंवा 4 लाख जे काय आहे ते अमाऊंट त्या एका अकाउंटमध्ये तुम्ही भरत जाता 6 महिन्यात 8 महिन्यात, तर त्या अमाऊंटचं काय होतं ते नील होतं आणि ते नील झाल्यानंतर तुम्हाला ते सोनं जे आहे ते वापरायला मिळू शकतं. आलं लक्षात? आता ह्याचा दुसरा फायदा आणखीन काय, ते वापरून झाल्यानंतर पुन्हा तुमचं ते दुसरं अकाउंट जे आहे त्या अकाउंटमध्ये तुम्ही फार जास्त पैसे भरलेले नसतात आणि त्याचा एक टेन्युअर जो आहे तोही संपत आलेला असतो, म्हणजे एक 2-4 महिने राहिलेले असतात. मग त्यावेळी काय होतं, हेच अकाउंट जे आहे, हे जे सोनं आहे ते पुन्हा तुम्ही बँकेत ठेवू शकता आणि पुन्हा त्याच्यावरती लोन मिळतं आणि पुन्हा ते जे लोन अमाऊंट आहे ती तुम्ही त्या दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे भरू शकता की जेणेकरून ते अकाउंटसुद्धा काय होतं कंटिन्यू चालू राहतं आणि त्याची परतफेड झाल्यामुळे, वेळेत परतफेड झाल्यामुळे ते सोनं तुम्हाला परत मिळू शकतं. आलं लक्षात? म्हणजे हा साधा सिंपल सोपा उपाय जो आहे तो केल्यामुळे आपलं टेन्शन जे आहे, म्हणजे एका वेळी एकाच अकाउंटमध्ये 10 लाख रुपये भरण्यापेक्षा 5 लाख रुपये आपण जर भरू शकत असू आणि ते सोनं नील लवकर करू शकत असू, तर ते सोनं पुन्हा पण बँकेमध्ये ठेवताना त्याचा फायदा तुम्हाला घेता येऊ शकतो. आणि त्याचबरोबर वेळेमध्ये आपल्याला ते सोनं बँकेमधून काढून आणून ते सणाला म्हणा किंवा लग्नाच्या वेळी म्हणा, इतर आपल्या समारंभाच्या वेळी म्हणा, ते आपल्याला वापरायला सुद्धा मिळू शकतं. आलं लक्षात? ही एक टीप तुम्हाला जर आत्तापर्यंत बरी वाटली, योग्य वाटली, छान वाटली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता याच्या पुढची गोष्ट, तुम्ही म्हणाल की व्याजदर जे आहे त्या संदर्भात आम्हाला जास्त काही माहिती नसते किंवा आपण विचारताना घाबरतो किंवा विचारत नाही, अशा वेळी काय करावं? सरळ साधा सिंपल मार्ग आहे. काय असते की तुम्ही गोल्ड लोन ज्यावेळी करता त्यावेळी त्या बँकेला तुम्ही जर विचारलं की सर रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, तर ते काय करतात, जनरल रेट ऑफ इंटरेस्ट सांगतात. म्हणजे सध्याचा तो जनरल रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9.25%, म्हणजे 9.25, 9.30 असा काहीतरी आहे. मग तो सर कमी कसा होऊ शकतो सांगाल का, तर ते विचारल्यानंतर ते सांगतात. ते काय म्हणतात, त्याच्यावर उपाय सांगतात किंवा तो उपाय तुम्हाला मी आता सांगतो की जो मी वापरलेला आहे, ऑलरेडी बऱ्याचदा वापरला आहे. जर तुमच्या नावावर 1 एकर जमीन असेल, अर्धा एकर जमीन असेल किंवा 2 एकर जमीन असेल, त्याचा फक्त एक 7-12 जो आहे, म्हणजे तुम्ही शेतकरी कॅटेगरीमध्ये येता, अशा पद्धतीचं जर तुम्ही तो 7-12 उतारा फक्त जोडायचा असतो, ते तारण वगैरे नसतं, हे लक्षात ठेवा. तुम्ही ऑलरेडी सोनं जे आहे ते तुम्ही तारण ठेवलेलं असतं, गहाण ठेवलेलं असतं. पण शेतकऱ्यांसाठी खास जर तुम्ही 7-12 उतारा जर जोडला तर किमान 1% तरी लोन तुम्हाला स्वस्त मिळू शकतं. ही सोय सुविधा जी आहे ती बँकेतर्फे दिली जाते. मग अशा वेळी काय करावं, 9.25% जर रेट ऑफ इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला 8 ते 8.25 या दरम्यान मिळत असेल, तर एक उताराचं फक्त तुम्ही झेरॉक्स काढा, प्रिंट काढा आणि त्या होम लोनच्या फॉर्म बरोबर जोडा. तुम्हाला 1% जे आहे ते लोन रेट ऑफ इंटरेस्ट कमी लागतो. मग हे फायद्याचं गणित होतं. म्हणजे काय होतं बघा, वर्षाला तुम्हाला जर अगदी 2 ते 3 हजार रुपये जर व्याज लागत असेल किंवा तुमचा EMI म्हणा, व्याज लागत असेल, तर त्या 3 हजारामध्ये अगदी 500 रुपये तरी त्या 1%मुळे कमी होऊ द्या, 200 रुपये कमी होऊ द्या, पण ॲव्हरेजली तुमचे वार्षिक जर तुम्ही ठेवलं तर एक 1200-1300 ते 1,500 रुपये तुमचे वाचतात. ते 1,500 तरी तुमची प्रोसेसिंग फी जी आहे ती निघाली असं समजू शकता, बरोबर ना? म्हणून कधीही गोल्ड लोन काढताना शक्य होईल तर तुमचा एखादा 7-12 उतारा जो आहे
तो तुम्ही तिथं जोडायला विसरू नका, की जेणेकरून तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो तिथे कमी होऊ शकतो. चला, ही दुसरी टिप जी आहे ती सुद्धा तुमच्या फायद्याची ठरली. आता तिसरा प्रकार, तिसरी फायद्याची एक टिप सांगतो तुम्हाला. काय असतं, 2 प्रकारच्या पद्धतीमध्ये गोल्ड लोन ठेवलं जातं. सर्वसाधारणपणे जी आता मी पहिली सांगतोय पद्धत ती सगळेच जण वापरतात आणि ते योग्यच आहे. पण दुसरी पद्धत आहे ती सुद्धा काही जणांना वापरायची असेल तर वापरू शकता. म्हणजे काय, तर बुलेट शॉर्ट पेमेंट किंवा वन टाइम पेमेंट असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर बुलेट शॉर्ट पेमेंट म्हणजे काय असतं, तर ते बुलेट शॉट नावाप्रमाणेच बघा, एक गोळी मारली की ते संपलं लोन, खलास, असा प्रकारचा विषय आहे तो. मग याचा अर्थ काय, की तुम्ही 12 महिन्यासाठी म्हणजे 1 वर्षासाठी ते गोल्ड लोन घेतलं असतं. 5 लाख रुपये असू द्या, 10 लाख रुपये असू द्या, आणि ते लोन जे आहे ते तुम्ही अगदी 12 महिने जरी भरलं नाही, पण 12व्या महिन्यात जर तुम्ही तो टेन्युअर पूर्ण होण्याआधी जर 10च्या 10 लाख रुपये तुम्ही भरले तर काहीही अडचण येत नाही. 10 लाख प्लस तुमचं जे काय 12 महिन्याचं व्याज झालेलं असतं ते तुम्हाला तिथं पे करावं लागतं. याला म्हणतात काय, बुलेट शॉर्ट पेमेंट किंवा वन टाइम पेमेंट जे आहे ते तुम्ही करून ते गोल्ड लोन जे आहे ते क्लोज करू शकता. म्हणजे इथे EMI ची भानगड जी आहे दर महिन्याला भरलंच पाहिजे अशा पद्धतीची म्हणजे तुमच्यावरती बर्डन किंवा तुमच्यावरती तो ताण येत नाही. त्याच्या उलट जे आहे, त्याच्या उलट काय असतं, 12 महिन्याचाच तुम्हाला पिरियड मिळतो किंवा टेन्युअर मिळतो आणि त्यामध्ये मात्र बँक काय करते दुसऱ्या पद्धतीत, की व्याज आणि तुमचं मुद्दल याच्यामध्ये जे आहे ते कॅल्क्युलेशन करते आणि दर महिन्याचा EMI जो आहे तो EMI सुद्धा लावून देते. म्हणजे आता सर्वसाधारणपणे 1 लाख रुपये तुम्ही लोन काढलेला आहे, मग 12 महिन्यामध्ये तुमचं 1 लाख फिटलं पाहिजे, बरोबर. मग तुमचा किती 10,000चा EMI ठेवला तर बरोबर 12 महिन्यामध्ये किती होतात, 1,20,000. म्हणजे एवढं होत नाही व्याज, पण एक फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी सांगितलं की 1 लाख रुपये तुमचं मुद्दल फिटतं 12व्या महिन्यात आणि 20,000 रुपये ते त्यांचं काय करतात, व्याज घेतात. अशा पद्धतीचा 10,000चा EMI सुद्धा 1 लाखाला तुम्हाला ते बांधून देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला परफेक्ट तो तेवढा कॅल्क्युलेशनने काढून देतात आणि तो EMI तुम्ही दर महिन्याला भरू शकता. ही सुद्धा दुसरी मेथड आहे. पण आता हे काय होतं, ह्याच्यामध्ये अडचण काय, अडचण अशी आहे की जर तुम्ही EMIच्या स्वरूपामध्ये जर गोल्ड लोन घेतलं तर मात्र प्रॉब्लेम असा होऊ शकतो की जर तुम्ही सलग 3 महिने पैसे भरू शकला नाही तर इतर जे लोन आहेत त्याच लोन प्रमाणे तुमचं काय होतं, सिबिल स्कोअर म्हणा किंवा तुमचा क्रेडिट स्कोअर हे सिबिल रेकॉर्ड जे आहे त्या रेकॉर्डमध्ये तो प्रॉब्लेम दिसू शकतो की तुम्ही EMI ठरवून घेतला पण EMI मात्र वेळेवर भरलेला नाही. म्हणून ही पद्धत जी आहे ती शक्यतो कोणी वापरत नाही. त्यामुळे शक्यतो काय करतात, वन टाइम पेमेंट करतो आणि 12व्या महिन्यामध्ये जे आहे ते पेमेंट तुमचं क्लिअर करतो. अशा पद्धतीची पद्धत जी आहे ती वापरली जाते. तर दोन्हीमध्ये तुम्हाला सोयीस्कर वाटेल ती वापरण्याचा प्रयत्न करा. शक्यतो पहिली जी सांगितली की वन टाइम म्हणजे तुम्ही वर्षभरापर्यंत फ्री राहता, टेन्शन फ्री राहता आणि मध्ये आधे पैसे आले तरी सुद्धा तुम्ही स्वतःहून भरू शकता, EMI पेक्षा सुद्धा जास्त पेमेंट करू शकता. त्यामुळे त्या पद्धतीचा वापर जो आहे तो जास्त करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी थंबनेलमध्ये तुम्ही बघितली की 5 अकाउंट आणि 25 लाख हा काय प्रकार आहे. तर मी ह्याच गोष्टीला अनुसरून काय केलं की सर म्हटलं माझा आता 2 अकाउंट आहेत, म्हणजे मी ह्या अकाउंटमध्ये सुद्धा गोल्ड लोन 5 तोळं ठेवलंय आणि या अकाउंटमध्ये 5 तोळं ठेवलंय. पण समजा आता पुन्हा मला आणखीन जर माझ्याकडे सोनं असेल आणि मला ठेवायचं असेल तर मला आणखी तिसरं अकाउंट काढता येऊ शकतं का आणि मला अमाऊंट मिळू शकते का. तर त्यावेळी ते विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सर 1 नव्हे 2 नव्हे आपल्या बँकेमध्ये तुम्हाला 5 अकाउंट जे आहेत ते लोन अकाउंट काढता येऊ शकतात आणि रक्कम जी आहे ती तुम्हाला 5 नव्हे 25 लाखापर्यंत मिळू शकते. म्हणजे मॅक्झिमम लिमिट सांगितलं. म्हणजे काय, 5 अकाउंटपर्यंत तुम्ही वेगवेगळी गोल्ड लोन ठेवू शकता, काढू शकता आणि अमाऊंट मॅक्झिमम किती घेऊ शकता, 25 लाखापर्यंत. म्हणजे हे एक क्लिअर पिक्चर झालं. म्हणजे बऱ्याच लोकांना जे आहे ते माहिती नसल्यामुळे काय करतात, एकच अकाउंट जे आहे ते 25 लाखाचं सुद्धा काढून घेतात. म्हणजे सगळं जे 20-25 तोळं जे काही सोनं असेल ते एकाच अकाउंटमध्ये ठेवतात आणि ते पूर्णपणे 25 लाख ते एकाच अकाउंटमधून घेतात. आणि मग त्यामुळे जो प्रॉब्लेम पहिला मी सांगितला की ऐन टायमाला आपल्याला जर सोनं वापरायचं असेल किंवा ते पुन्हा काढून घ्यायची इच्छा असेल, आपण पैसे पे केलेले असतात, भले 25 केले नसतील, अगदी 15 लाख जरी केले असले तरी त्या 10 लाखासाठी पुढच्या ते 15 लाखाचं सोनं तुम्हाला ते परत देत नाहीत. मग अशी अडचण जी आहे ती सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळ्या अकाउंटमध्ये थोडं थोडं सोनं जे आहे ते तुम्ही ठेवून ते फेडू शकता.
तर हे सगळ्यात लक्षात ठेवा. म्हणून बँकेला विचारताना सुद्धा जर तुम्ही अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलं वेगवेगळ्या अकाउंटमध्ये तर मात्र चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो आणि थोडी सोयसुविधा जी आहे ती परतफेडीची तुम्हाला मिळू शकते. तर ह्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मला अनुभवाने मिळाल्या, अनुभवाने मला शिकायला मिळाल्या. जर तुम्हाला यामध्ये एखादी जरी अशी टीप किंवा अशी नवीन माहिती जर मिळाली असं वाटलं असेल तर मला वाटतं चॅनलला न विसरता सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की न विसरता शेअर करा की जी व्यक्ती आता गोल्ड लोन काढण्यासाठी बँकेमध्ये जाणार आहे किंवा असा विचार करत आहे, की जेणेकरून ही सगळी माहिती घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा थोडाफार का होईना फायदा होऊ शकतो. चला, काळजी घ्या आणि गोल्ड लोन काढताना नक्कीच या पद्धतींचा या गोष्टींचा विचार करा. थँक्यू.